हम देख रहे हैं तो उसका हम फॉलो कर सकते हैं, उसका अवलंब कर सकते हैं। और इसका भी आप स्क्रीनशॉट निकाल के रखिए, और ये अपने कोच के साथ बैठ के, जिन्होंने भी आपको ये लिंक दिया, उनके साथ बैठ के उसको डिजाइन कर सकते हैं। यस सर, नेक्स्ट स्लाइड। अभी पीसीओडी किसको है? भी मैंने अभी जिक्र किया था कि जीरो फिगर, जीरो फिगर, जीरो फिगर। ओके, तो जीरो फिगर जिनको है, करीना कपूर मैडम, उनको भी पीसीओडी पीसीओएस के चैलेंजेस थे। तो उन्होंने भी बहुत ज्यादा वेट लॉस किया था, कुछ चीजें स्किप की थी, और उसके वजह से उनको भी पीसीओडी के चैलेंजेस थे। तो ये करीना कपूर के आप गूगल सर्च करके देखोगे तो आपको पता चलेगा कि यस, उनको भी पीसीओडी के चैलेंजेस थे। इसके साथ ये तीन लीडिंग एक्ट्रेस है, श्रुति हसन जो कमल हसन जी की बेटी है, उनको भी पीसीओडी के चैलेंजेस थे, पीसीओएस था उनको। सारा अली खान, सैफ अली खान जी की बेटी, उनको भी पीसीओडी के चैलेंजेस थे। और सोनम कपूर मैडम जो अनिल कपूर जी की बेटी है, उनको भी पीसीओडी के चैलेंजेस थे। तो ये आप देखिए, मतलब इतने सारे सेलिब्रिटीज हैं, उनको भी पीसीओडी के चैलेंजेस थे जो रेक्टिफाई नहीं हुए। वो उनके आप पहले के अगर फोटोग्राफ्स देखेंगे तो वो पहले बहुत ज्यादा हेवी वेट थे, और बाद में धीरे 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 उन्होंने वेट कम किया। ओके, तो वेट कम करने के लिए उन्होंने एक्सरसाइज किया, और सकस संतुलित आहार लिया, हेल्दी डाइट फॉलो किया, और उसकी वजह से उनके जो पीसीओडी पीसीओएस के चैलेंजेस है वो अभी कंट्रोल्ड में है। ओके, यस, नेक्स्ट स्लाइड। तो ये क्यूट गर्ल्स जर्नी है। अभी जो सोकर देख रहे हैं ना, तो थोड़ा सा उठ के देखिए, ये काकासाहेब सोनमारे पैठण, थोडंसं उठून बसा. ओके, कारण ही जी जर्नी आहे ना, ही आता फक्त 4 स्लाइड राहिल्यात फक्त. ओके, तर थोडंसं उठून बसा, कारण हा व्हिडिओ तुमची झोप उडवणार आहे. ओके, किंवा ह्या 2 स्लाइड तुमची झोप उडवणार आहे. तर ही क्यूट मुलगी जी तुम्हाला दिसते, ये जो क्यूट बच्ची आपको दिखाई दे रही है, एक चुलबुली सी बच्ची है 6-7 साल की। ओके, और उसकी बॉडी में क्या क्या ट्रांसफॉर्मेशन हो गया पीसीओडी की वजह से। तो थोड़ा सा हम आगे जाएंगे कि उसी टाइम का उसका और एक फोटोग्राफ है। तो यस, आप देख सकते हैं कि कितनी क्यूट सी बच्ची है। और ये दोनों फोटोग्राफ, कुछ पहले एक 5 साल की बेटी है, देन उसके बाद एक 6-7-8 साल की वो बच्ची है, और उसके बाद एक 13 to 14 ईयर की बच्ची, मतलब वही सेम सिमिलर बच्ची जो जिसका एज 13-14 हो चुका था, जिसको पीरियड स्टार्ट हुए थे, बट उसको स्टार्टिंग पॉइंट से ही पीसीओडी के चैलेंजेस होने लगे। यस सर, ये देख सकते हैं आप, फेस से एनालाइज कर सकते हैं कि यस, ये सेम बेटी है। एक चुलबुली थी, ऑलमोस्ट 5-6 साल, 4-5 साल की थी, बाद में 7 साल की, और ये 14 ईयर्स की है, जब उसको पीसीओडी के चैलेंजेस हुए, मतलब पीरियड स्टार्ट होने के बाद सिर्फ 2 साल के बाद। ओके, 2 साल के बाद उसको पीसीओडी के चैलेंजेस शुरू हुए। यस, नेक्स्ट स्लाइड सर। अरे ये कौन है? इसको तो कंप्लीट दाढ़ी आ चुकी है। देख रहे हैं आप स्क्रीन पे? तो ये वही लड़की है, क्यूट लड़की, जिसको हमने पहले स्लाइड में देखा था। पहले स्लाइड में हमने इसी लड़की को देखा था। पहली स्लाइड हम ले सकते हैं सर, 1 मिनट? कुछ लोगों ने शायद गौर नहीं किया होगा। तो ये जो लड़की है, जो क्यूट थी, जो जिसको प्यूबर्टी के बाद, 12 साल के बाद या 13 साल के बाद उसको पीरियड स्टार्ट हो गए, और उसके बाद 2 साल में उसको पीसीओडी के चैलेंजेस हो गए, पीसीओडी पीसीओएस के चैलेंजेस हो गए। यस, अभी उसको देखते हैं हम। ये हरनाम कौर है। तो इनका एक वीडियो है, 4 मिनट का वीडियो है। वो वीडियो आप देखिए, वो वीडियो आपकी आंखें खोल देगा। वो वीडियो पूरा अलर्ट होके देखिए। ओके, तो यस, कैन वी हैव सर वीडियो द? देखिए ये ट्रांसफॉर्मेशन इनका। यस,
व्हिडिओ मिस आहे वाटतं. देतो सर, देतो, पाठव. तो थोड़ा सा अलर्ट होके बैठिए, वीडियो अभी शुरू हो जाएगा. ये वीडियो देखने के बाद हम आपसे बात करना चाहेंगे कि क्या एग्जैक्टली आपले सर शेअर करा मोबाईल मधूनच. केला सर, केला है. तो ये हरनाम कौर जो थी, जो छोटी सी बच्ची थी जिसको पीसीओडी के पीसीओएस के चैलेंजेस होने लगे, और उसके बाद इतना सारा बदलाव आ गया. और आपने देखा होगा अभी कि वो लेडी नहीं दिख रही थी, वो एक सरदार जी दिख रही थी, उसकी दाढ़ी बढ़ गई थी. और उसके वजह से उसको क्या लाइफ में चैलेंजेस आ गए. तो अच्छा है, थोड़ा सा डिले हो गया तो भी ठीक है. आपकी थोड़ा सा उत्सुकता जो थी वो बढ़ गई. हर देश में अलग अलग ब्यूटी स्टैंडर्ड देखने को मिलते हैं, खासकर महिलाओं के लिए. इन पर खरा ना उतरने पर अक्सर महिलाओं को निशाने पर भी लिया जाता है. लेकिन अब जमाना बदल रहा है और महिलाएं खुद भी इन तय सुंदरता के पैमानों को तोड़ती दिखाई दे रही हैं. ऐसी ही एक महिला है हरनाम कौर. कभी अपने शरीर के अनचाहे बालों के कारण जमकर ट्रोल की जाने वाली हरनाम पिछले कुछ समय से न जाने कितनी अन्य लड़कियों के लिए बड़ी प्रेरणा बन चुकी हैं. उन्होंने अपने जीवन में क्या झेला है, दाढ़ी होने की वजह से उन्हें किस तरह की परेशानी देखने पड़ी, ये सारी बातें उन्होंने मिरर के साथ बातचीत में बयां की हैं. हरनाम कौर ने बताया कि अब उनकी उम्र 31 साल हो चुकी है. चेहरे पर दाढ़ी है. कई बार सोचती हैं कि वो यहाँ तक कैसे पहुंची. रिपोर्ट के अनुसार उनका जन्म लंदन में हुआ था. उनके परिवार में पिता और छोटा भाई है. उनके पालन पोषण में उनके पेरेंट्स ने कोई कमी नहीं रखी. हरनाम कहती हैं कि जब भी मैं घर से बाहर होती थी तो दुनिया मेरे लिए नर्क की तरह थी. सिख लड़की होने के नाते और छोटी होने की वजह से नर्सरी क्लास से ही लोगों ने मेरी खिल्ली उड़ाना शुरू कर दिया था. जब मैं प्यूबर्टी से गुजर रही थी तब मेरा वजन काफी बढ़ गया था. 11 साल की उम्र में गले के नीचे बाल आने शुरू हो गए थे. हरनाम ने आगे बताया कि 12 साल की उम्र में
मेरी माँ मुझे डॉक्टर के पास ले गई थी। तब पता चला कि मैं पीसीओएस से ग्रस्त हूँ। पीसीओएस एक ऐसी स्थिति होती है जिसमें हार्मोन लेवल पर प्रभाव पड़ता है। इसमें महिलाओं को अनियमित माहवारी होती है, उनके चेहरे पर बाल उगते हैं और प्रेग्नेंट होने में दिक्कतों का सामना करना पड़ता है। उन्होंने बताया कि चेहरे पर दाढ़ी होने की वजह से मेरी माँ मुझे सैलून ले गई और मेरे चेहरे की वैक्स करवा दी। इस तरह का सिलसिला लगभग 4 साल तक चलता रहा। मेरी माँ को ऐसा लगता था कि अगर चेहरे के बाल हट जाएंगे तो मेरी स्कूल में कोई खिल्ली नहीं उड़ाएगा। माँ के कहने पर मैंने ऐसा किया, लेकिन स्कूल में मुझे सताए जाने का सिलसिला नहीं रुका। रिपोर्ट में हरनाम ने बताया कि मेरे चेहरे के बाल हर वैक्स के बाद मोटे हो रहे थे। एक समय के बाद मैंने अपनी माँ से कह दिया कि अब मैं वैक्स नहीं करवाऊंगी। माँ ने भी इस फैसले का सम्मान किया। 6 सप्ताह तक मैं गर्मियों में हॉलिडे पर रही। इसके बाद मेरे पूरे चेहरे पर दाढ़ी आ चुकी थी। हरनाम ने यह भी बताया कि जब उनकी उम्र 15 साल थी तो उन्होंने अपनी जान देने की कोशिश की थी। स्कूल में लगातार लोग उन्हें चिढ़ाते थे। स्कूल के बाद नौकरी मिलने में काफी दिक्कत हुई। उन्होंने एजेंसी के लिए कुछ काम किया, फिर पोस्टल सर्विस के लिए भी काम किया। 21 साल में हरनाम की सगाई हुई। उनके लुक को लेकर लड़के ने शुरुआत में कोई टिप्पणी नहीं की, लेकिन बाद में उसने कई तरह की शर्तें थोपना शुरू कर दिया। फिर लड़के ने यहाँ तक कहा कि अगर वो वर्जिन नहीं हुई तो वो छुपाएगा भी नहीं। इसके बाद हरनाम ने लड़के को जवाब देने का फैसला किया और शादी तोड़ दी। तब उनकी शादी में 2 ही महीने बचे थे। इसके बाद उन्होंने कभी पीछे मुड़कर नहीं देखा। 2016 में उन्होंने लंदन फैशन वीक में हिस्सा लिया। उन्होंने कैजुअल डेटिंग भी की। वो खुद को पैनसेक्सुअल कहती हैं। पैनसेक्सुअल ऐसे लोग होते हैं जो हर जेंडर की तरफ आकर्षित होते हैं। हरनाम ने साल 2018 में टेड टॉक को संबोधित किया, लेकिन इससे पहले वो पूरी तरह धार्मिक हो चुकी थी। हरनाम ने यह भी बताया कि एक दिन किसी महिला ने उनका हाथ देखा और उसने बताया कि उन्हें उनका प्यार ब्रिटेन में नहीं मिलेगा, क्योंकि यहाँ के लोग संकीर्ण विचारधारा के हैं। सोशल मीडिया पर फैन फॉलोइंग पाने से लेकर इंस्पिरेशनल स्पीकर बनने और मैगजीन कवर पेज पर आने वाली हरनाम ने यह साबित कर दिया कि अगर किसी में इच्छा शक्ति हो और वो अपने आप को पूरी तरह से स्वीकार कर ले तो दुनिया की कोई भी ताकत उसे आगे बढ़ने से नहीं रोक सकती। हमसे जुड़े रहने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और नई वीडियो की नोटिफिकेशन के लिए बेल आइकॉन को दबाएं। अगर आप ये यस, कसा होता व्हिडिओ? आय ओपनिंग होता. हरनाम कौरला तिच्या आईने परमिशन दिली की ठीक, नको दाढी करू, दाढी वाढव. लंडन मध्ये, इथे भारतामध्ये अशी कुठली माता परवानगी देईल? एखाद्या मुलीला पीसीओडीचे चॅलेंजेस आहेत आता, तुम्हाला माहिती आहे, आणि तुम्हाला हेही माहिती आहे की लग्नानंतर तिला पीसीओडी जर चालू राहिली तर तिला अपत्य होणार नाही. मग अशा मुलीचं लग्न करायचं तुम्ही डेअरिंग कराल? मग आपल्याला समजा पीसीओडी असेल, एखाद्या महिलेला पीसीओडी असेल आणि तिला मुलगी असेल आता 3-4 वर्षाची, 5 वर्षाची, तर तिला पीसीओडीचे चॅलेंजेस होऊ शकतील? किंवा आता एखादी महिला आहे जिला ऑलरेडीच पीसीओडी आहे, पण ती या आरोग्य फॅमिलीमध्ये आली, चेंजेस झाले त्याच्यामध्ये, आणि मग काही दिवसानंतर ती प्रेग्नंट झाली, तिला मुलगी झाली, तर तिला अनुवंशिकतेप्रमाणे पीसीओडीचे चान्सेस होतील. मग त्यावेळेस आपण काय करणार? कारण डॉक्टर तर म्हणतात त्याच्यावर उपचार नाहीये. मग आपण कसं त्याला पे करणार? तर त्याला एकच उपाय आहे, एक म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल, गुड लाईफस्टाईल, एक्सरसाइज प्लस तुमचा बॅलन्स डाएट. तर तू काय बॅलन्स डाएट घ्यायला पाहिजे, कसा घ्यायला पाहिजे, काय एक्झॅक्टली त्याच्या मागचे पॅरामीटर्स आहेत, तो कुठे मिळतो, कसा तयार करतात, कुठे तयार करतात, ह्याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला ज्या कोचेसनी, ज्यांनी ही लिंक दिली, त्यांना आजच फोन करा. तुमच्या परिवारात, तुमच्या मैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकाला जर पीसीओडीचे चॅलेंजेस असतील, लग्न झालंय, बाळ होत नाहीये, तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करायला सांगा ज्यांनी तुम्हाला ही लिंक दिली. आणि अशा प्रकारे आपल्याला त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल करता येईल. कारण बाळ असणं घरामध्ये ही खूप चांगली गोष्ट आहे. ओके,
तर थँक्यू. माझ्याकडून एवढंच होतं आज. तर आज तुम्ही बघितलं की काही जे चॅलेंजेस होते, म्हणजे तुम्ही बघितलं असेल करीना कपूर, श्रुती हसन यांना सुद्धा पीसीओडीचे चॅलेंजेस होते, जे चॅलेंजेस त्यांचे रेक्टिफाय झाले. तर आपल्या कॉलवर सुद्धा, आपल्या या आरोग्य फॅमिलीमध्ये सुद्धा काही महिला आहेत की ज्यांना पीसीओडी होता, त्या ह्या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्या आणि त्यांचा पीसीओडीचे चॅलेंजेस बरे झाले. आता ते खरेच बरे झालेत का, आणि ते बरं झाल्या नंतर म्हणजे बरं होण्यासाठी त्यांनी काय केलं? तर ज्यांना पीसीओडीचे चॅलेंजेस होते आणि जे आरोग्य फिटनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर ज्यांचे चॅलेंजेस बरे झालेत, अशांनी हँड रेज करा. आपण त्यांचा शॉर्ट मध्ये अनुभव ऐकू. तर ज्यांना ज्यांना पीसीओडीचे चॅलेंजेस होते आणि जे रेक्टिफाय झालेत, अशा लेडीजनी हँड रेज करा. येस, आपण पहिल्यांदा जाऊया मंजुषा शिंदे मॅडम. मंजुषा ताई, मी तुम्हाला वाटत घेतो. नमस्कार सर. येस, मला तुमचं नाव सांगायचं, तुम्ही कुठून आहात आणि काय चॅलेंज होते? मी मंजुषा शिंदे बारामतीवरून आहे आणि मला पीसीओडीचा असा खूप भयंकर 10 वर्षापासून चॅलेंज होता. माझी मंथली सायकल रेग्युलर नव्हती. माझी 3 महिन्याला 6 महिन्याने कधी कधी वर्षाने पण यायची, पण आल्यानंतर खूप त्रास व्हायचा मला. आणि ज्यावेळी डॉक्टरांचं ट्रीटमेंट घ्यायची, महिन्याच्या गोळ्या डॉक्टर द्यायच्या, त्यावेळेस मला मंथली सायकल यायची आणि खूप ब्लिडिंगचा त्रास होत होता मला याच्यामध्ये सर. ओके. वेदना व्हायच्या? वेदना म्हणजे मला असं खूप अशा गाठीचा त्रास म्हणजे हे व्हायचं आणि माझं एचबी शरीरातलं कमी व्हायचं. कंबर, पाठ म्हणजे उभाच राहता येत नसायचं मला. खूप अशक्तपणा यायचा या म्हणजे पिरियड मध्ये. 15 दिवस, 1 महिना माझं हे चालू राहायचं. ओके. 10 वर्षापासून पीसीओडीचा चॅलेंज होता आणि मग इथे ह्या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुम्ही काय केलं आणि किती दिवसात तुम्हाला बदल मिळाला? या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर मी माझी लाईफस्टाईल बदलली. माझा प्रथमतः साखरेचा चहा बंद केला, आपला आयुर्वेदिक काढा सुरू केला आणि सकाळचा नाश्ता पोहे, उपमा, शिरा हे बंद करून मी आपला जगातील नंबर 1 हा सकस संतुलित आहार मी सुरू केला. आणि त्याचबरोबर पीसीओडीचा हा खूप असा सुंदर आहार मी चालू केला, वुमन चॉईस म्हणून. आणि पहिल्या 15 दिवसामध्येच मला याच्यासाठी खूप सुंदर असा रिझल्ट आला, कारण माझी डेट जवळ आलेली होती. गोळ्या न खाता मला मंथली सायकल सुरू झाली आणि आता माझी बरोबर रेग्युलर मंथली सायकल येते. व्यवस्थित 4-5 दिवस मला कुठलाही त्रास होत नाही आणि खूप म्हणजे आता मला मी पूर्णपणे 100% याच्यातून आता मी मुक्त झालेली क्या आहे. बात आहे. थँक्यू मंजुषाताई. हा मंजुषाताईंचा वैयक्तिक अनुभव होता. जे 10 वर्षापासून त्यांना चॅलेंज होतं, ते गोल्डन फिटनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर 15 दिवसामध्ये त्यांचे चॅलेंज रेक्टिफाय झाले. तर खूप छान. मी इथं डिस्क्लेमर देऊ इच्छितो, हा मंजुषा शिंदे मॅडमचा वैयक्तिक अनुभव होता. व्यक्तिपरत्वे वेगवेगळे बदल होऊ शकतात. थँक्यू मंजुषाताई. येस, नेक्स्ट. राधाताई. येस राधाताई, बोला. गुड मॉर्निंग. येस, बोला ताई. आंबेजोगाईहून आहे, राधा कुक्कर. येस. तर मला 7 वर्षापासून प्रॉब्लेम होता पीसीओडीचा आणि पिरियड होता, पण ओके. खूप ब्लड जात होता पिरियड मध्ये. ओके. त्यामुळं माझं ऑपरेशन होतं. ऑपरेशन मुळे मी खूप ही होते, त्रासलेली होते. पण मी चहा बदलला, आपला नाश्ता बदलला आणि सकस संतुलित आहार आणि काढा घेते. आता माझं सगळं हॅपी आणि हल्दी आणि मला पिरियड भरपूर येतो महिन्याची. बरं राधाताई, मला सांगा, तुम्हाला 7 वर्षापासून चॅलेंज होते, इथे आल्यानंतर किती दिवसामध्ये ते चॅलेंज रेक्टिफाय झाले?
माझं 3 महिन्यात मी दाखवायला दवाखान्यात वापस गेले तर डॉक्टरनी सांगितलं छान क्या झालं. बात आहे. थँक्यू राधाताई. हा डिस्क्लेमर आहे, राधाताईंचा वैयक्तिक अनुभव आहे. व्यक्ती परत वेगवेगळे बदल होऊ शकतात. येस, थँक्यू. येस, नेक्स्ट जाऊया सविता सानपताई. येस सविताताई, आपला अनुभव द्या. आपण, आपलं नाव काय आणि आपण कुठून आहात आणि काय चॅलेंजेस होते? नमस्ते सर. मला चॅलेंजेस होते. महिन्याला पिरियड येत नव्हता, त्यामुळे माझ्या खूप असं पोटामध्ये दुखायचं आणि पोटामध्ये माझ्या पूर्ण म्हणजे बॉल एवढी गाठ होती की पिरियड आल्यानंतर मला त्रास व्हायचा खूप. 2-2, 3-3 दिवस मी कंटिन्यू झोपून होते सर. त्यानंतर मला मी एक्सरसाइज चालू केली आणि आपला सकस संतुलित आहार चालू केल्यानंतर मला खूप छान असं माझ्यामध्ये बदल झाला. पहिलं म्हणजे कंटिन्यू असं महिन्याला येतच नव्हती. नंतर आपला सकस संतुलित आहार घेतल्यानंतर मला महिन्याला पिरियड यायला लागला आणि आता म्हणजे समजत पण नाही, असं कुठलाही त्रास होत नाही मला आणि माझी स्किन पण छान झाली त्याच्यामुळे. येस सविताताई, मला दोन सांगा, महिने खूप दुखायचं. आधी किती दिवस त्रास होता आणि फिटनेस फॅमिली जॉईन झाल्यानंतर किती दिवसामध्ये त्रास कमी झाला? आधी मला 22 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून स्टार्ट झाले तेव्हापासून खूप त्रास होता आणि मला ऑपरेशन करायला सांगितले होते डॉक्टरांनी. पण ही आरोग्य फॅमिलीची ओळख केल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये मला रिझल्ट आलेला सर आणि खूप छान वाटतं. म्हणजे मी महिना जरी आला तरी मला असं दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी असं वाटतं छान एक्सरसाइज करावं, नाही तर दाखवा येतोय. मी तिसऱ्या दिवसापासूनच स्टार्ट करते तर मला काहीच वाटत नाही आता. फुल क्या बात एनर्जी आहे. राहते टिकून. येस 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 येस, थँक्यू ताई, थँक्यू अनुभव शेअर केल्याबद्दल. हा सविता सानपताईंचा वैयक्तिक बदल आहे आणि व्यक्ती परत थँक्यू बोलेले वेगवेगळे बदल आरोग्य होते. फॅमिलीला आणि कृष्णा बांगर सरांना. येस येस, थँक्यू थँक्यू ताई, थँक्यू. येस, आपण जाऊया पार्वती माळी. येस पार्वती ताई, बोला. आपला परिचय द्या, आपण कुठून आहात आणि आपल्याला काय चॅलेंजेस होते? गुड मॉर्निंग सर. मी पार्वती माळी, पुणे लेकरवाडीतून बोलतेय. मला येस 1 वर्षापासून पीसीओडीचा प्रॉब्लेम चालू झाला होता. मला बेबी झाल्यानंतर माझं वजन खूप वाढलं होतं, त्याच्यामुळे मला पीसीओडीचा प्रॉब्लेम निर्माण झाला. मग मी डॉक्टरांकडे गेले होते, तर डॉक्टरांनी मला म्हणजे सोनोग्राफी वगैरे सांगितली होती. सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं की म्हणजे लिव्हरला सूज आले आणि पिशवीला पण सूज आले. तर मग त्याच्यासाठी मला त्यांनी मेडिसिन चालू केली होती. त्याच्यानंतर मी अमर सरांकडं म्हणजे टेस्ट त्यांचं दररोज बघत होते ना, तर त्याच्यामुळं मग मी त्यांच्याकडे वजन कमी करण्यासाठी जॉईन झाले आणि मी सरांना सांगितलं की सर मला पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे. तर सरांनी मला वुमन चॉईस गोळी दिली आणि सकस संतुलित आहार घेतल्यानंतर मला 1 महिन्यामध्ये म्हणजे प्रॉब्लेम वेळेवर आला आणि म्हणजे माझं ब्लिडिंग पण मला 15-15 दिवस होत होतं कंटिन्यू. तर ते मला म्हणजे फरक पडला त्याच्यामध्ये. येस येस येस, थँक्यू पार्वतीताई. हा पार्वती मॅडमचा वैयक्तिक अनुभव आहे. व्यक्ती परत वेगवेगळे बदल होऊ शकतात. मला इथं एक विचारायचं आहे की इथे प्रेग्नन्सी बद्दल कुणाचा रिझल्ट आला का, की गोल्डन फिटनेस फॅमिलीमध्ये यायच्या पूर्वी लग्न होऊन काही दिवस झाले होते पण बाळ होत नव्हतं आणि ते झाल्यानंतर म्हणजे ह्या गोल्डन फिटनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर त्यांना अमेझिंग असा रिझल्ट आला. बाकीच्या लोकांनी हँड डाऊन केले तरी चालतील. येस अयोध्या जाधव ताई, अयोध्या ताई बोला. माझं नाव येस, आपला परिचय द्या. येस येस, अयोध्या जाधव. सर मला पिसुडीचा खूप प्रॉब्लेम होता. मला म्हणजे 6 महिन्याला 4 महिन्याला असं येत होतं, कारण माझा अब्डोमेन पेन खूप म्हणजे पोट खूप दुखायचं आणि चक्कर यायची आपल्या पिसुडीमध्ये आणि बॅक पेन खूप व्हायचा. हॉस्पिटल खूप केलं मी. खूप हॉस्पिटल झाल्यानंतर त्याचे टॅबलेट खाल्लं ना तेवढंच बरं वाटायचं. आणि आपला सकस संतुलित आहार घेतल्यापासून माझे म्हणजे महिन्याच्या महिन्याला प्रॉब्लेम येतात आणि
आणि अपडाऊन पेन पण कमी झालेला आहे आणि बॅक पेन पण कमी झालेला आहे. क्या बात आहे. अयोध्याताई, खूप छान, खूप चांगला अनुभव आहे आणि तुम्ही सकस संतुलित आहार आणि हेल्दी लाईफस्टाईलचा अवलंब केल्यामुळे तुम्हाला हे खूप बेटर लाईफ मिळाली. ओके, हा अयोध्या जाधव ताईंचा वैयक्तिक अनुभव आहे आणि व्यक्तिपरत्वे वेगवेगळे बदल होऊ शकतात. थँक्यू अयोध्याताई. येस, स्नेहल मॅडम. येस स्नेहल ताई, बोला. आपला परिचय द्या, आपण कुठून आहात आणि काय हा चॅलेंजेस सर, होते. नमस्कार. मी मुंबईहून आहे. येस, मला प्रेग्नन्सीचा रिझल्ट आलेला आहे. क्या बात आहे. ओके, चला सगळ्यांनी ना जरा थोडस अलर्ट व्हा. ताईंचा अनुभव ऐकायचा आहे आपल्याला. येस स्नेहल ताई, बोला. सर, माझं ऍक्च्युली मला पीसीओ तसा काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे मला बीपी, शुगर असाही काही इश्यू नव्हता. फक्त माझा AMH काउंट होता ना, तो कमी झाला होता. म्हणजे 0.4 होता, 0.4 एवढा माझा लो ओके. AMH झाला होता. मग मला डॉक्टरांनी चान्स, म्हणजे तुम्ही सेकंड, म्हणजे तुझ्याकडे बच्चू बनण्यासाठी तुझ्याकडे यू हॅव नो एग, आणि म्हणजे कमी आहे ते काउंट, आणि त्यातनं जरी राहिलं तरी मग ते एगची क्वालिटी चांगली आहे नाही आहे ते काही सांगू शकत नाही. तुला नॅचरली प्रेग्नन्सी ही राहूच शकणार नाही. So you have no chance to get pregnant next for second child. You have one Okay. child, so you have to happy with that. So doctor Okay. told me that thing. So but नंतर मग मी माझ्या 5 IUI सायकल झाल्या. मग त्याही माझ्या, मग ते झाल्यानंतर माझ्या हिस्टोस्कोपीची टेस्ट झाली. त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की म्हणजे फॅलोपियन ट्यूब आहे ना, ती माझी सुकली होती ओके. आणि सुकून ती चिटकली होती. ओके. त्याच्यानंतर मग मला लॅप्रोस्कोपी करावी लागली. लॅप्रोस्कोपी केल्यानंतर माझ्यातले बोन मॅरो काढून मध्ये इम्प्लांट करून त्याला रिज्युनेट केली ट्यूबला. त्याच्यानंतर मग माझी तिथून मला मग म्हणजे रेग्युलर सगळं बच्चू राहण्यासाठी काही इश्यू नाहीये. पण एक काउंट कमी आहे, डॉक्टरने गॅरंटी घेतली नव्हती मला. मग नाहीये तर नाहीये म्हणून मग घरच्यांनी तुझी तर तब्येत तू बघ म्हणून मग मला ह्या कोर्सला, म्हणजे मी हर्बलाचे प्रॉडक्ट घ्यायला सुरू केलं. आणि 3 मंथ मध्ये मग नंतर मला IVF सायकल साठी यायला सांगितलं मॅमने, की आपण आर्टिफिशियल करूया इन विट्रो फर्टिलायझेशन तुझ्यासाठी. मग त्यातनं पण एक काउंट कमीच होता माझा, पण चान्स घेऊया म्हटल्या. पण मला असं वाटत नाही की तुझ्याकडे एक क्वालिटी इम्प्रुव्हमेंट वगैरे काही असेल, पण आपण एक चान्स घ्यायला म्हणून गेलो आम्ही डॉक्टरकडे. आणि त्यातनं माझं एक म्हणजे एक क्वालिटी पण नंबर 1 निघाली आणि मला राहिलं पहिल्या सायकल मध्ये. क्या बात आहे. आणि बेबी आता झालं तुम्हाला? मला माझी मुलगी आहे पहिली 8 वर्षाची. सेकंड चाइल्ड साठी चालू ओके, होतं. सेकंड. आता तुम्ही प्रेग्नंट आहात की चाइल्ड झालंय तुम्हाला? हो सर. नाही आता मी प्रेग्नेंट आहे 4 वीक्स. ओके, ग्रेट. चला सगळ्यांनी जे अवेलेबल आहेत एक टाळ्या वाजवूया आपण, आणि स्नेहलताईंना एक त्यांच्या बाळासाठी आपण सगळ्यांनी शुभकामना देऊया. थँक्यू स्नेहलताई. जेव्हा बेबी होईल तेव्हा गोल्डन फिटनेसला तुम्हाला ज्यांनी ही लिंक दिली होती त्यांच्या मार्फत इथं तुम्ही सांगा. आणि खूप छान अनुभव आणि खूप अनेक आशीर्वाद तुमच्यासाठी, तुमच्या हेल्थसाठी आणि तुमच्या येणाऱ्या बाळासाठी आमच्या पूर्ण थँक्यू. गोल्डन फिटनेस फॅमिली तर्फे असतील. येस, थँक्यू सर. थँक्यू. येस, जाऊया सुप्रिया ताईंकडे. सुप्रिया देशमुख मॅडम. येस सुप्रिया ताई, आपल्याला स्पॉटलाइट केलंय, अनम्यूटचा ऑप्शन पण दिलाय. नमस्कार सर. नमस्ते. माझ्या लग्नाला 7 वर्ष होऊन गेली होती सर. मला प्रेग्नेन्सी राहत होती, पण 3.5-4 महिने झाले की मला ॲबॉर्शन करावं लागायचं, म्हणजे बाळ व्यवस्थित राहत नव्हतं. आणि मी आपल्या गोल्डन स्टार फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यानंतर आणि सकस संतुलित आहार घेऊन आणि आपलं आयुर्वेदिक चहा बदलून मला 7 महिन्यानंतर मला रिझल्ट आला. क्या बात आहे. आणि मला आता 1 वर्ष 2 महिने झाल्या सर तिला, मुलीला माझ्या. क्या बात आहे. खूप खूप आशीर्वाद सुप्रियाताई तुम्हाला आणि तुमच्या बाळाला. बाळाला आम्ही बघू शकतो का इथं, जर तुमची परवानगी असेल तर? हो ना. हे बघा.
क्या बात आहे, अमेझिंग. सर्वांनी बाळाचं स्वागत करा. क्या बात आहे. सुप्रियाताई, खूप छान आणि खूप हेल्दी बाळ आहे. पूर्ण गोल्डन फिट तर्फे तुमच्या बाळाला खूप खूप शुभेच्छा. किती वर्षापासून तुम्ही ट्राय करत होतात ताई? सर मला आता म्हणजे 7 वर्ष झाले होते आणि 8व्या वर्षी आता मुलगी झाली. म्हणजे राहत होती प्रेग्नेन्सी, पण त्या बाळाला घेऊन बसा बरं तुम्ही 2 मिनिटं. ती राहत नाही असं व्यवस्थित. थोडं झोपासाठी आता. ओके ओके, ठीक आहे ठीक. हा, किती 7 वर्ष झाली होती. आणि गोल्डन फिटनेस फॅमिलीमध्ये किती दिवसापासून आलात तुम्ही? 7 महिने सर. डिसऑर्डर काय आहे का तुम्हाला? क्या बात आहे. 7 महिन्यामध्ये अमेझिंग रिझल्ट. 7 वर्षापासून जे बाळासाठी ट्राय करत होते, ज्यांना 3-3.5 महिन्यानंतर त्यांचं बेबी राहत नव्हतं, त्यांना 7 महिन्यामध्ये रिझल्ट आला. आणि तुम्ही बघू शकता लाईव्ह रिझल्ट आहे हा, की त्यांना 1 वर्ष 2 महिन्याचं बाळ आहे तिथे. ओके, येस. खूप खूप शुभेच्छा ताई तुमच्या मुलीच्या. मुलगा आहे की मुलगी आहे? अच्छा, तुमच्या मुलीच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. आणि ह्या कॉलवर आता जेवढे लोक आहेत त्यांनी सर्वांनी तुमच्या बाळाला आशीर्वाद दिला असेल तर थँक्यू व्हेरी मच. मी तर डिस्क्लेमर देतो की हा सुप्रिया देशमुख ताईंचा वैयक्तिक अनुभव आहे. व्यक्ती परत वेगवेगळे बदल होऊ शकतात. तर थँक्यू व्हेरी मच सुप्रिया ताई. वैशाली साळवे. तर यस, अजून कुणी आहे ज्यांना एक्सपिरियन्स द्यायचा असेल, असं कुणी असेल तर ते हँड रेज करू शकतात. अदरवाईज आपण इथेच थांबूया. येस, अंकिता ताईने एक हँड रेज केला होता मगाशी. अंकिता ताईंकडे जाऊया. अंकिता ताई, मी तुम्हाला स्पॉटलाइट करतोय. येस, अंकिता ताई बोला. हॅलो सर. येस, बोला बोला. एडमन बोलते. मला पण पीसीओडीचा त्रास होता. पीसीओडीचा त्रास होता. जवळजवळ 25 वर्ष झाली. मग ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर मी एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर मला 2 महिन्याने फरक पडला. लगेच 1.5-2 महिन्याने फरक पडला. आता रेग्युलर मला म्हणजे त्रास कमी झालाय, व्यवस्थित येते. क्या बात आहे. खूप 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 म्हणजे शुभेच्छा आहेत तुम्हाला की जो 25 वर्षापासून जो तुमचा त्रास. आणि या फॅमिलीमध्ये आल्यानंतर किती दिवसात हा तुम्हाला रिझल्ट मिळाला? 1 महिन्यातच भेटला ताई. 1 महिन्यातच. हॅलो. 25 वर्षाचा त्रास 1 महिन्यात रेक्टिफाय झाला. क्या बात आहे. क्या जादू है इस सकस संतुलित आहार में. तर खूप छान ताई. अंकिता ताई, अंकिता ताई तुम्ही कुठून आहात, कुठल्या शहरातून आहात? एडवण, सफाळे एडवण. सफाळे. ओके 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 ओके. येस येस येस. ओके, तर थँक्यू व्हेरी मच अंकिता ताई. खूप छान रिझल्ट होता तुमचा. मी अंकिता ताईंचं सुद्धा डिस्क्लेमर देऊ इच्छितो की हा अंकिता ताईंचा वैयक्तिक बदल आहे. व्यक्ती परत वेगवेगळे बदल होऊ शकतात. ओके. हा, तर अमेझिंग असा बदल, अमेझिंग असे रिझल्ट बघितले. बघा, बऱ्याच वेळेस असं होतं की महिलांना माहितीच नसतं की त्यांना पीसीओडीचे चॅलेंजेस आहेत. सगळ्यात पहिल्यांदा ते सांगायला घाबरतात. त्याच्यानंतर सांगितलं तरी त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाही. डॉक्टर म्हणतात वजन कमी करा. कसं वजन करायचं ह्याचं मार्गदर्शन नाही. काय आहार खायला पाहिजे ह्याचं मार्गदर्शन नाही. आता हे जे 4ही अनुभव बघितले तर ह्यांना 7 वर्ष, 10 वर्ष, 25 वर्षापासून पीसीओडी होतं. 25 वर्षापासून चॅलेंजेस होतं. तर ह्यांचं जे चॅलेंज आहे ते इथं आल्यानंतर कुणाचं 1 महिन्यात, कुणाचं 2 महिन्यात, कुणाचं 3 महिन्यात ते चॅलेंज निघून गेलं. आणि सगळ्यात मेजर रिझल्ट जो मिळाला की मी तुम्हाला सांगितलं होतं की पीसीओडीचा मुळे काय होतं की वंध्यत्व, इनफर्टिलिटी येण्याचे चान्सेस असतात. आणि तसंच 7 वर्षापासून एक जोडी बाळासाठी प्रयत्न करत होते. 7 वर्षापासून तुम्ही कल्पना करू शकता की त्यांच्या मानसिकता काय असेल. 7 लग्नाला झाले होते, बाळ नव्हतं, पाळणं हलत नव्हतं.
7 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डॉक्टरकडे जाऊन ते प्रयत्न करत होते, पण त्यांना कुठल्याही प्रकारचं रिलीफ मिळालं नव्हतं. आणि ते इथं आले, ह्या गोल्डन फिटनेस फॅमिलीमध्ये आले, आणि गोल्डन फिटनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर 7 महिन्यामध्ये त्या प्रेग्नंट राहिल्या. ओके. आणि आज पूर्ण सर्वांनी 1 वर्ष 2 महिन्याचं बाळ त्यांच्याकडे खेळताना दिसलं. ओके. तर खूप अमेझिंग रिझल्ट्स आहेत. तर आपापल्या कोचेसना जर तुम्हाला अशा प्रकारे, तुम्हाला म्हणा किंवा तुमच्या काही रीलना, तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या सुनेला, तुमच्या मुलीला जर अशा प्रकारचे जर त्रास असतील, तर तुम्हाला ज्यांनी ही लिंक दिली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि डेली एक्सरसाइज आणि सकस संतुलित आहार याचं नियोजन करून घ्या. तर येस, माझ्याकडून एवढंच होतं. बॅक टू मास्टर ऑफ सेरेमनी स्नेहलता भावे मॅडम. थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू सर. थँक्यू. तुम्ही आज खूप छान अशी माहिती दिली आम्हाला PCOD बद्दल. आणि नेमकं प्रत्येक महिलांना ही माहिती नसते की नेमकं PCOD म्हणजे काय असते.